लेसन फर्स्ट बेसिक इलेक्ट्रिसिटी अँड नेटवर्क थेरम. बेसिक इलेक्ट्रिसिटी आणि नेटवर्क थेरम यामध्ये प्रॉब्लेम्स मधलं आपण 9व गणित सोडवत आहोत. इफ VA इक्वल टू 2 व्होल्ट कॅल्क्युलेट करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट अँड कॅल्क्युलेट VB अँड VC. आता ह्या सर्किट डायग्राम मध्ये रेजिस्टन्स किती आहेत? 1, 2 आणि 3. 2 ओहम, 2 ओहम आणि 6 ओहम. आणि इनपुट व्होल्टेज किती दिलेलं आहे? 10 व्होल्ट्स. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय काढायचं आहे? करंट फ्लोइंग थ्रू दिस सर्किट अँड ऑल्सो व्होल्टेज अक्रॉस VB. व्होल्टेज VB अँड व्होल्टेज VC कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे हे जे रेजिस्टन्स आहेत, रेजिस्टन्स असे पण लावतात किंवा असे पण ह्या सिम्बॉलनी पण दाखवतात. रेजिस्टन्स कोणत्याही सिम्बॉलनी दाखवले तरी चालतात. तर इथे हे रेजिस्टर्स आहेत. तर आपल्याला तोंडी सुद्धा आपल्याला सांगता येईल की व्होल्टेज अक्रॉस इथे किती असणार ह्या 2 ओहमच्या अक्रॉस. कारण इथे जर VA बरोबर 2 व्होल्ट आहे, 2 ओहमच्या अक्रॉस जर 2 व्होल्ट आहे, VA इक्वल टू 2 व्होल्ट आहे, तर ह्याच्या अक्रॉस सुद्धा किती येणार आहे? 2 व्होल्ट येणार आहे. आणि इनपुट व्होल्टेज किती आहे? 10 व्होल्ट्स. 10 व्होल्ट्स इक्वल टू VA प्लस VB प्लस VC. VA आणि VB किती आहे? 2 प्लस 2 आणि प्लस VC. मग त्यावरून आपण VC काढू शकतो. VC इक्वल टू 10 मायनस 4. 2 प्लस 2 4 इक्वल टू 6 व्होल्ट. देअरफॉर VC इक्वल टू 6 व्होल्ट्स. ते आपण आता असं तोंडी काढलं कारण व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस VA प्लस VB प्लस VC इक्वल टू 10 व्होल्ट. एक इथलं व्होल्टेज ड्रॉप आपल्याला माहिती आहे, हा 2 ओहमचा आहे, हा पण 2 ओहमचा आहे. ह्याचा अर्थ इथे पण VB इक्वल टू 2 व्होल्ट असणार आहे. मग ह्या दोन्हींची ऍडिशन केली, ती 10 मधून आपण वजा केली, मग उत्तर किती आलं? 6 व्होल्ट. तर VC इक्वल टू 6 व्होल्ट. पण आता आपल्याला करंट पण काढायचं आहे, करंट फ्लोइंग थ्रू धिस सर्किट. तर त्यासाठी मात्र आपल्याला ओहमचा लॉ इथे वापरावा लागणार आहे. ओहमचा लॉ काय आहे? तर व्होल्टेज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. मग करंट इक्वल टू किती? व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. आता इथे टोटल रेजिस्टन्स किती आहे? RT. आता हे सगळे सिरीज मध्ये आहेत. 2 प्लस 2 प्लस 6 इक्वल टू 10 ओहम. Therefore R इक्वल टू टोटल R इक्वल टू 10 ओहम. आणि इनपुट व्होल्टेज आहे 10 डिवायडेड बाय 10. Therefore करंट इक्वल टू 1. युनिट कोणतं देणार इथे? एम्पियर. 1 एम्पियर. करंट फ्लोइंग थ्रू सर्किट इज 1 एम्पियर. मग करंट किती आहे? 1 एम्पियर. 1 एम्पियर हा करंट फ्लो होतोय. आता आपल्याला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस VB म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ह्या रेजिस्टन्स 2 ओहमच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. तर आपल्याला करंट इथे किती वाहतोय माहितीये? 1 एम्पियर. मग VB बरोबर काय येणार? करंट फ्लोइंग थ्रू सर्किट अँड व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. करंट किती फ्लो होतो? 1 एम्पियर. आणि व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आहे 2 ओहम म्हणजेच 2 व्होल्ट. VB इक्वल टू 2 व्होल्ट असं जरी काढली तरी चालेल VB व्हॅल्यू. Therefore VB इक्वल टू I इंटू 2. 1 एम्पियर इंटू 2 ओहम मीन्स 2 व्होल्ट्स. VB इक्वल टू 2 व्होल्ट्स. आता VC काढायचं आपल्याला. मग VC इक्वल टू करंट फ्लोइंग थ्रू रेजिस्टर and value of resistor. 1 ampere into 6 ohm equal to 6 volts. Therefore VC equal to 6 volts. असं जरी काढलं तरी चालेल उत्तर. आता इथे आपण करंट काढण्यासाठी टोटल व्होल्टेज आणि टोटल रेजिस्टन्स घेतले. त्याऐवजी सुद्धा आपल्याला अजून एका पद्धतीने काढता आलं असतं. इथे आपल्याला VA माहिती आहे. VA इक्वल टू 2 व्होल्ट आणि व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज 2 ओहम. ह्याच्यावरून आपल्याला करंट काढता येतो.
I इक्वल टू V डिवायडेड बाय R. मग 2 व्होल्ट डिवायडेड बाय 2 ओहम इक्वल टू 1 एम्पियर. देअरफॉर I इक्वल टू 1 एम्पियर. कारण इथे करंट हा तिन्ही रेजिस्टन्स मध्ये कसा आहे, सारखा आहे. का बरं, तर हे तिन्ही रेजिस्टन्स कसे आहेत, रेजिस्टर्स कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. त्याच्यामुळे करंट सुद्धा त्यांच्यामधून सारखाच फ्लो होतो, सेम व्हॅल्यू आहे. मग त्याच्यामुळे आपण इथून सुद्धा असं करंट काढू शकलो असतो, किंवा हा फॉर्म्युला वापरून टोटल इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स ते सुद्धा 1 एम्पियरच येतं, आणि हे सुद्धा 1 एम्पियर येतं. Calculate R across points AD and point BC. AC आणि AD च्या अक्रॉस मध्ये रेजिस्टन्स किती ते काढायचे. आता सर्किट डायग्राम बघा. ABCD आणि इथे सगळे रेजिस्टन्स हे किती ओमचे आहेत, 8K ओम, 8K ओम, 8K ओम अँड 8K ओहम. तर आपल्याला ए आणि डी याच्या अक्रॉस काय काढायचंय, रेजिस्टन्स काढायचे किती येते. तसंच बी आणि सी ह्याच्या अक्रॉस किती रेजिस्टन्स आहे ते काढायचे. तर आता आपण ह्याचं एक इक्विव्हॅलंट सर्किट आधी काढून घेऊ. जर समजा एट के इथे दाखवून घेऊ. असं आपण 8K हे असं इथे जोडून घेऊ. के आणि 8K. आता इथे ए आणि डी पॉइंट कोणता आहे, ए आणि डी हा पॉइंट समजा ए आहे, ए आणि हा पॉइंट डी. ए आणि डी, ए च्या नंतर 8K, नंतर पॉइंट सी, नंतर हा डी, हा पॉइंट डी इथे. तर इथे आपण आधी टोटल रेजिस्टन्स काढून घेऊ, आणि जे रेजिस्टन्स येईल टोटल ते म्हणजे काय आहे, रेजिस्टन्स अक्रॉस ए आणि डी. ए च्या नंतर 8K, परत 8K आणि डी पॉइंट, 8 च्या नंतर 8K डी पॉइंट. तर आता इथे आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढून घेऊ, RT. आता हे दोन्ही कसे आहेत, आधी सिरीज मध्ये आहेत. तर त्याच्यामुळे आपण परत अजून एक इक्विव्हॅलंट सर्किट काढू शकतो ह्याचं. ए आणि डी पॉइंट. आता 8K प्लस 8K 16K, आणि हा पण 16K, 8K प्लस 8K 16K. आता हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल आहेत. आता आपण इथे फॉर्म्युला वापरू. टोटल रेजिस्टन्स RT किंवा R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. इथे R1 किती धरले आपण, 16K, आणि R2 पण 60K. R1 इज पॅरलल टू R2. ह्याचं इक्विव्हॅलंट इथे लिहिले आपण, ह्याचं इक्विव्हॅलंट इथे लिहिले. ह्या दोन्हींची ऍडिशन करून इथे लिहिली, ह्या दोन्हींची ऍडिशन करून इथे दिली. पॉइंट ए आणि पॉइंट डी. आता इथे